नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, शिंदेंच्या शिवसेनेत सध्या एक बापलेकाचा कौटुंबिक कलह सुरू झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल। तसा विचार केला तर हा बापलेकाचाही कलह म्हणता येणार नाही। बाप आणि लेकांवरून इतरांनीच कलह उभा केला आहे असं एक चित्र दिसतं आहे। झालं असं की ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली आणि ते उद्धव ठाकरेंचा साथ सोडून वेगळे निघाले, त्यावेळी त्यांच्याबरोबर बरेच आमदार खासदार आले। त्यात मुंबईतले एक खासदार गजानन कीर्तिकर हे सुद्धा शिंदेंबरोबरच आले होते। तर झालं असं की त्याच वेळी त्याच परिसरातून एका प्रभागातून नगरसेवक असलेले गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहिले। वडिलांनी जायचं तिथे जावं, मी मात्र ही सोडणार नाही। वडिलांनी जायचं तिकडे जावं, मी मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा स्टँड अमोल कीर्तिकरांनी घेतला आणि तिथून संघर्ष सुरू झाला। असं असलं तरी वडिलांची वेगळी लाईन, मुलाची वेगळी लाईन हे सुरळीत सुरू होतं। त्यात काही कुठे कोणाचा आक्षेप असायचं कारण नव्हतं। कारण गजाभाऊ कीर्तिकरांनी सांगितलं, मुलगा सज्ञान आहे, तो त्याचे निर्णय घ्यायला सक्षम आहे, त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतला। पण असं म्हणतात की त्यावेळी एकनाथ शिंदे आणि स्वतः गजाभाऊ कीर्तिकरांनी अमोलला समजावलं, पण तो नाही ऐकला। ठीक आहे, हा आता पूर्णतः त्यांचा घरगुती प्रश्न आहे। पण झालं असं की ज्या भागातून ज्या लोकसभा क्षेत्रातून गजाभाऊ शिवसेनेचे खासदार म्हणून 2019 मध्ये निवडून गेले होते, त्या क्षेत्रातून महाविकास आघाडीने ती जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिली आणि उद्धव ठाकरेंनी तिथे डेलिबरेटली अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिली। आता अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिल्यावर साहजिकच गजाभाऊ कीर्तिकर हे थोडे अस्वस्थ झाले आणि त्यांनी निर्णय घेतला की आता माझं वय झालंय, प्रकृती ही तितकीशी साथ देत नाही, त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही। आणि मी जरी निवडणूक लढवणार नसलो आणि इकडे माझा मुलगा निवडणूक लढवत असला तरी माझं पूर्ण समर्थन महायुतीच्या उमेदवाराला राहील। इथून जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला मी पूर्ण समर्थन देईन। त्यानुसार झालं। अमोल कीर्तिकर उभे राहिले, त्यांच्या विरुद्ध महायुतीने जो उमेदवार दिला तोही उभा राहिला। गजाभाऊ कीर्तिकरांनी दिलेला शब्द पाळला। ते अर्ज दाखल करते वेळी सुद्धा अमोल बरोबर गेले नाहीत, तर महायुतीच्या उमेदवाराबरोबर अर्ज दाखल करायला गेले आणि प्रचारादरम्यान त्यांनी पूर्ण वेळ महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला। इथपर्यंत ठीक झालं। मतदान पार पडलं, दोन्ही उमेदवारांचं भाग्य मतपेटीत बंद झालेलं आहे। आणि नंतर कोणत्या तरी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी गजाभाऊंना विचारलं, त्या गजाभाऊंनी सांगितलं की हो म्हणे, झालं खरं म्हणे, या सगळ्या प्रकारात आमच्या कुटुंबातही वाद झाले आणि कुटुंबात मी काहीसा एकटा पडलो आहे।
आणि एक मनात मला कुठेतरी एक खंत निश्चित वाटते की अमोलच्या राजकीय वाटचालीत तो आता खासदारकीची उमेदवारी त्याला मिळाली त्यावेळी मी त्याच्या सोबत असायला हवं होतं, पण मी राहू शकलो नाही याची कुठेतरी माझ्या मनात खंत आहे, हे ते बोलले. ठीक आहे, त्यांनी पब्लिकली बोलायला नको होतं, पण दुसऱ्या बाजूनी जर विचार केला तर ते आता पब्लिकली बोललेही तरी काय फरक पडणार होता, कारण निवडणुकीचं मतदान आटोपून गेलं आहे. आता गजाभाऊ काहीही बोलले तरी मतदानावर काहीही परिणाम होणार नाहीये. मग ते समजा बोलले तर काही फारसा फरक पडत नाही, पण नाही, काही लोकांना राजकारणच करायचं असतं. शिंदेंच्याच शिवसेनेतले दुसरे एक नेते शिशिर शिंदे यांनी लगेच हा मुद्दा उचलून धरलाय आणि त्यांनी हा मुद्दा मांडला की गजाभाऊंनी ही पक्षविरोधी कारवाई केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. शिशिर शिंदेंनी सरळ एकनाथ शिंदेंना एक पत्रच लिहिलंय म्हणे आणि ते पत्र पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे पाठवलं आहे आणि आता यातून गजाभाऊंवर शिस्तभंगाची कारवाई करावी लागणार असं एक चित्र माध्यमांनी तरी आज उभं केलं आहे. पण मुळात मुद्दा असा येतो की आपला मुलगा निवडणुकीला उभा राहतो आहे, त्यावेळी आपण त्याला साथ देऊ शकलो नाही, ही गजाभाऊंना खंत वाटली. त्यात वावगं काय? खरं तर त्यांचं कौतुक यासाठी करायला पाहिजे की मुलगा उभा राहत असतानाही गजाभाऊंनी पक्षनिष्ठा दाखवली आणि त्यांनी पक्षनिष्ठा दाखवून मुलगा उभा असताना त्याचा प्रचार न करता आपल्या पक्षाचा जो उमेदवार होता त्याचा एकनिष्ठे राहून प्रचार केला. यासाठी खरं तर गजाभाऊंचं कौतुक करायला पाहिजे, पण इथे शिशिर शिंदेंना राजकारणच करायचं होतं, त्यामुळे त्यांनी लगेच पक्षशिस्ती मोडली, पक्षशिस्तीची कारवाई करा वगैरे अशी ओरड सुरू केली आहे. मुळात माझ्या मते मला जे काही राजकारण समजते यात कुठेही पक्षशिस्तीचा भंग झालेला नाही. इतकंच काय, माझ्या मते गजाभाऊंचं आज तरी कुठेही काहीही चुकलेलं नाही. आपला मुलगा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पक्षाच्या उमेदवाराशी कुठेही धोकेबाजी केलेली नाही. सगळं आटोपल्यावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे आणि ती खंत व्यक्त करण्याचा गजाभाऊ कीर्तीकरांना पूर्ण अधिकार आहे. शिशिर शिंदेंचा हा शुद्ध आगाऊपणा आहे असं माझं मत आहे. एकनाथ शिंदे हे एक सुज्ञ राजकारणी आहेत. कोणी काहीही मागणी केली तरी ते उठून झटपट कोणतीही कारवाई करणार नाहीत याबद्दल मलाही खात्री आहे आणि इतरही त्यांच्या सगळ्या समर्थकांना खात्री आहे. त्यामुळे ते गजाभाऊ कीर्तीकरांवर अशी कोणतीही कारवाई करणार नाहीत अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी ती कारवाई केली. शिशिर शिंदेच्या म्हणण्यात येऊन अशी जर कारवाई झाली तर ते एक चुकीचं पाऊल ठरेल. कदाचित शिवसेनेसाठी ती धोक्याची घंटाही ठरू शकेल. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलंच असल्यास त्याबद्दल धन्यवाद. केलं नसेल तर जरूर करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. इतरांच्याही प्रतिक्रिया त्यांना व्यक्त करायला सांगा. त्यांचंही स्वागतच आहे. नमस्कार.